नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. बघा, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्र म्हणजे एकदम नो कॉम्प्रोमाइज झोन आहे. इथे कामाला प्रचंड वाव आहे, पण चुकांना अजिबात माफी नसते. अगदी 1 मिलीमीटरच्या चुकीमुळेही हजारोंचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आज आपण HVAC आणि रेफ्रिजरेशन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी अत्यंत आवश्यक आणि उच्च अचूकता असलेल्या एका टूलवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ते टूल आहे कॅपिलरी बोर गेज. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की केवळ अंदाजावर विसंबून न राहता हे साधंसं वाटणारं उपकरण तुमच्या दुरुस्तीच्या कामात कसा आमूलाग्र बदल घडवून आणू शकतं. आता सर्वात आधी या प्रश्नाचा विचार करूया. रेफ्रिजरेशन ट्यूबचा तो अतिसूक्ष्म आतला भाग कसलाही अंदाज न लावता अचूक कसा मोजायचा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण पाहतो की जेव्हा तंत्रज्ञ अचूक मोजमापांवर विसंबून न राहता कॅपिलरीच्या आकाराचा केवळ अंदाज लावतात, तेव्हा खऱ्या समस्यांना सुरुवात होते. त्यांनी अंदाजाने एखादी ट्यूब बसवली, सिस्टीम सुरू केली आणि नंतर लक्षात आलं की अरेच्या, ट्यूब तर चोक झाली आहे किंवा संपूर्ण सिस्टीमच बंद पडली आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असते आणि यामुळे वेळेचा आणि पैशाचा मोठा चुराडा होतो. हीच निराशा आणि सिस्टीम फेल होण्याचा धोका मुळापासून संपवण्यासाठीच या विशेष उपकरणाची नितांत आवश्यकता असते. आता हे टूल दिसतं कसं? तर बाजारात याचे प्रामुख्याने 2 सामान्य प्रकार पाहायला मिळतात, जे व्यावसायिकांच्या सोयीनुसार डिझाईन केलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे फ्लॅट मेटल डिझाईन. यामध्ये एकाच मजबूत धातूच्या पट्टीवर वेगवेगळ्या आकाराच्या पिन्स जोडलेल्या असतात. हे डिझाईन सर्व पिन्स एकत्र ठेवण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि एकदम टिकाऊ असतं. दुसरा प्रकार म्हणजे स्वतंत्र लाल हँडल असलेलं पिन गेज, ज्याला एका रिंगमध्ये गुंफलेलं असतं. हे टूल अगदी अरुंद आणि अवघड जागांवर वापरण्यासाठी खूप पोर्टेबल आणि हाताळायला सोपं पडतं. हे दोन्ही प्रकार दिसायला जरी वेगवेगळे असले ना, तरी त्यांचं मुख्य काम आणि ते देत असलेली मायक्रो लेव्हलची अचूकता अगदी 100% समान असते. हे टूल नेमकं काय आहे ते थोडं तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊया. हे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रात वापरलं जाणारं एक अत्यंत महत्त्वाचं प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे. याचा प्राथमिक उद्देश कॅपिलरी ट्यूबचा आतील व्यास, ज्याला आपण बोर साईज म्हणतो, तो मोजणे हा आहे. आता तुम्हाला वाटेल, यासाठी साधी पट्टी किंवा वर्नियर कॅलिपर का नाही चालत? कारण हा आकार इतका सूक्ष्म असतो की तो उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या उपकरणांनी मोजणं पूर्णपणे अशक्य असतं. साध्या वर्नियर कॅलिपरनेही या आतील व्यासाचा अचूक अंदाज बांधता येत नाही, कारण आपल्याला ट्यूब आतून किती मोकळी आहे हे तपासायचं असतं. आणि म्हणूनच या अत्यंत सूक्ष्म मोजमापासाठी आपल्याला कॅपिलरी बोर गेजचीच गरज भासते. मग प्रत्यक्ष फील्डवर याचा उपयोग काय? तर प्रामुख्याने 3 गोष्टींसाठी. पहिलं म्हणजे कॅपिलरी ट्यूबचा आतला व्यास तंतोतंत तपासणे. दुसरं म्हणजे जुनी ट्यूब खराब झाल्यावर नवीन सिस्टीमसाठी अगदी परफेक्ट आकाराची कॅपिलरी निवडणे. आणि तिसरं, जे सर्वात जास्त वेळ वाचवतं, ते म्हणजे ब्लॉक झालेली किंवा चोक झालेली कॅपिलरी त्वरित ओळखणे. समजा एखादी सिस्टीम कूलिंग करत नाहीये, तर अडचण कॉम्प्रेसरमध्ये आहे की ट्यूब चोक झाली आहे? हे गेज वापरून तंत्रज्ञ चोक झालेली लाईन अक्षरशः काही सेकंदात ओळखू शकतात. यामुळे चुकीच्या निदानामुळे वाया जाणारे तुमचे अनेक तास सहज वाचतात. हे वापरण्याची पद्धत अतिशय सोपी पण कमालीची अचूक आहे. जसं आपण एखाद्या नाजूक कुलुपासाठी अगदी योग्य चावी शोधतो ना, तशीच ही प्रोसेस आहे. पहिल्या टप्प्यात तुम्हाला गेजमधून एका अंदाजित आकाराची पिन निवडायची आहे. दुसऱ्या टप्प्यात ती पिन कॅपिलरी ट्यूबमध्ये टाकून पाहायची आहे. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पिनचा फील. ही पिन क्यूबमध्ये अगदी सहज, गुळगुळीतपणे आणि अचूक फिट बसली पाहिजे. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता जेव्हा पिन आत अगदी सहजपणे जाते, तेव्हाच ते योग्य माप आहे यावर शिक्कामोर्तब होतं. आता रेफ्रिजरेशनच्या दुनियेत अचूकता किती जीवघेणी असू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही संख्या 0.031 इंच. विचार करा, आपण इंचाच्या 1000व्या भागाबद्दल बोलतोय. इतकी संवेदनशीलता का? कारण जर तुम्ही 0.031 ऐवजी 0.032 इंचाची ट्यूब वापरली तर रेफ्रिजरंटचा प्रवाह पूर्णपणे बदलून जातो. सिस्टमचं प्रेशर ड्रॉप बिघडतं आणि कार्यक्षमता वेगाने खाली येते. पण जर 0.031 इंच आकाराची पिन कॅपिलरी ट्यूबमध्ये सहज फिट बसली तर त्या ट्यूबचा बोर साईज नक्की 0.03 इंच आहे हे स्पष्ट होतं. हा कोणताही अंदाज नसून तुमच्या हातातला तो एक परिपूर्ण वैज्ञानिक पुरावा असतो. उद्योगात मोठ्या प्रमाणावर आणि नेहमी वापरले जाणारे काही प्रमाणित कॅपिलरी आकार कोणते? तर ते आहेत 0.031, 0.036, 0.040 आणि 0.050 इंच. मेकॅनिकल मेंटेनन्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला हे स्टँडर्ड आकार अगदी पाठ असतात.
जेव्हा तुमच्याकडे थेट या प्रमाणित आकारांशी जुळणारं टूल असतं तेव्हा तुम्हाला ट्रायल आणि एरर करत बसण्याची अजिबात गरज पडत नाही. हे स्टँडर्ड आकार माहीत असणे आणि ते मोजण्यासाठी अचूक साधन हातात असणे यामुळे प्रत्यक्ष फील्डवर काम करताना डायग्नॉस्टिक प्रक्रियेतला तुमचा भरपूर वेळ वाचतो. बघा, जेव्हा नाजूक आणि गुंतागुंतीच्या उपकरणांवर काम केलं जातं तेव्हा केवळ अंदाजावर विसंबून राहणं खूप महागात पडू शकतं. कल्पना करा, एका तंत्रज्ञाने केवळ अंदाजाने चुकीची ट्यूब बसवली आणि काम पूर्ण झाल्याचं समजून तो निघून गेला. 2 दिवसांनी क्लायंटचा फोन येतो की कॉम्प्रेसर ओव्हरहीट होऊन बंद पडलाय. का? कारण चुकीच्या आकाराच्या कॅपिलरीने प्रवाहामध्ये अडथळा निर्माण केला होता. हेच जर बोर गेज वापरलं असतं तर अचूक मोजमाप मिळालं असतं आणि अशा प्रकारच्या चुकीच्या भागांमुळे निर्माण होणाऱ्या सिस्टीममधील गंभीर त्रुटी कायमच्या टळ्या असत्या. या अचूकतेचा थेट परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो. या गेजचा नियमित वापर केल्याने तुम्हाला अत्यंत अचूक मोजमाप मिळतं, ज्यामुळे सिस्टीमची सर्व्हिसिंग आणि रिपेरिंग अगदी योग्य पद्धतीने आणि मोठ्या आत्मविश्वासाने पार पडते. आपला उद्देश नेहमी फर्स्ट टाइम राईट म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात काम बरोबर करणे हाच असतो ना. चुकीची किंवा न बसणारी कॅपिलरी ट्यूब इन्स्टॉल करण्याची शक्यता जेव्हा संपुष्टात येते तेव्हा ग्राहकांचा तुमच्या कामावरील विश्वास अधिक दुणावतो. यामुळे केवळ पाठ आणि वेळेच वाचत नाही तर व्यावसायिकाची एक उत्तम आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण होते. अर्थात कोणत्याही प्रिसिजन टूलप्रमाणेच या गेजचीही विशेष काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहिला आणि सर्वात कडक नियम, गेजची पिन ट्यूबमध्ये कधीही जबरदस्तीने ढकलू नका. यामुळे मोजमाप चुकेलच पण टूल आणि ट्यूब दोन्हीचं कायमचं नुकसान होईल. दुसरं म्हणजे प्रत्येक वापरानंतर हे टूल अत्यंत स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण धुळीच्या एका कणामुळेही मायक्रो लेव्हलचं मोजमाप बिघडू शकतं. आणि तिसरी अतिशय तांत्रिक पण महत्त्वाची बाब म्हणजे मोजमाप घेताना कॅपिलरी ट्यूब पूर्णपणे सरळ असणं आवश्यक आहे. जर ट्यूब वाकडेली असेल तर तिचा आतील आकार गोल न राहता लंबवर्तुळाकार होतो आणि मग योग्य मापाची पिनही आत जाऊ शकत नाही. परिणामी तुमचं निदान पूर्णपणे चुकू शकतं. सरतेशेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक दुरुस्तीमध्ये असं परिपूर्ण सूक्ष्म मोजमाप करून आपण नेमका किती वेळ, किती पैसा आणि किती मोठा मनस्ताप वाचवू शकतो. अचूक साधनांचा वापर करणं हे केवळ मशीन चालू करण्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टीमचं आयुष्य, त्यांची कार्यक्षमता आणि तुमची व्यावसायिक उत्कृष्टता वाढवण्याबद्दल असतं. जेव्हा अंदाजाची जागा अचूकता घेते तेव्हा यशाची खात्री नक्कीच असते. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. मला आशा आहे की या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.